Hello friends, I am Dr. Kuldeep Mahadikar, Associate Professor in English from the Department of Mahatma Phule College, Varud. In this video, I am going to read out the passages from the chapter The Lost Country from the Travelogue Zavetancha Desha, written by Marathi writer P.L. Deshpande, that is popularly known as Pula Deshpande. It is a translation work approved under UGC Major Research Project. So I will read out the passage number 1 from the chapter Lost Country. Marathi version. पत्ता शोधणे यासारखी अवघड गोष्ट नसेल. रस्त्यातली सारी माणसे कशी शहाणी वाटत असतात. आपणच फक्त मेडबंबूसारखे हातात पत्ता लिहिलेली चिठ्ठी घेऊन हिंडत असतो. वास्तविक न्यूयॉर्कमध्ये ॲव्हेन्यू स्ट्रीट आणि घर नंबर बरोबर लिहिलेला असला आणि आपल्याला थोडेफार इंग्रजी वाचता येत असले तर नेमका पत्ता सापडणे कठीण नसते. तरीही मी त्या न्यूयॉर्क शहरात वाटत चुकलो होतो. अशा वेळी पोस्टात जाऊन पत्ता विचारावा असा सल्ला आहूतपणे अनेकांना दिला आहे. पण मी मुळी मुद्दात पोस्टाचाच पत्ता शोधित होतो. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन बेटावर तर रस्त्यांची बेतशुद्ध आखणी आहे. हडसन नदीकडे जातात ते स्ट्रीट आणि त्या रस्त्यांना फासळ्यांसारखे आडवे कापीत जातात ते ॲव्हेन्यू. माझ्या पेन्सिलीसारखा हरवण्याचा गुणधर्म ओळखणाऱ्या मित्रांनी माझ्याकडून एक कोष्टक पाठ करून घेतले होते. तरीही वाट चुकणे ही माझी करामत होती. माझ्या जमेच्या बाजूला एकच गोष्ट आहे, मी पत्ता विचारायला लाजत नाही. दिस वॉज मराठी वर्शन. नाव इंग्लिश वर्शन ऑफ द सेम पॅसेज. There is no difficult task than to search for address. Everybody on the road appears wise, and we are carrying the paper having written address like a fool in our hands. Actually in New York, if avenue, street and house number is correctly given and if you can read English, then to find out exact address is very easy task. But still I lost my way in New York City. Many advise me to ask address in post office, but I was basically searching the address of post office only. The roads of Manhattan Island of New York are designed so perfectly. The roads going towards the Hudson River are called streets, and the roads which are crossed by the showers of water are called avenue. My friends made me to learn these as they know I even lost pencil. But still to lose my way was great thing to me. One thing was positive about me, and that was I was not ashamed to ask the address. This was English version. Now next passage. मराठी वर्षन. परक्या गावात अनोळखी माणसाला हटकणे ही किती कठीण गोष्ट आहे हे न्यूयॉर्कसारख्या महानगरात ज्याला पत्ता शोधित हिंडावे लागले आहे त्यासच कळावे. माझ्या एक्सक्यूज मीकडे एकजण डुंकून पाहायला तयार असेल तर शपथ. या थंड देशात माणसे भलतीच जलद चालतात, त्यामुळे त्यांना अडवणे अवघड. बरे, अडवून एक्सक्यूज मी म्हटले तर त्यांना वाटते धक्का लागला म्हणून हा बाबा माफी मागतोय. नेव्हर माइंड म्हणून पुढे निघाले. चक्क एखाद्या दुकानात जाऊन विचारायचे म्हटले तर न जाणो पत्ता सांगितल्याचा सर्व्हिस चार्ज म्हणून तिथला माणूस $1 मागायचा. आई भाजीला गेली असताना धाकट्या भावाकडे लक्ष दिल्याबद्दल जिथे त्या भावड्याची आई आपल्या आईकडून तितक्या वेळेच्या बेबी सिटिंगचा मोबदला ताशी अर्धा डॉलरच्या रेटने मागते, तिथे माझ्यासारख्या परक्या माणसाची काय कथा. इंग्लिश वर्षन. इन दिस न्यूयॉर्क सिटी नोबडी वॉज रिस्पॉन्डिंग टू माय एक्सक्यूज मी. In such a cool country, people walk very fast. Therefore, it is difficult to stop them. If I stop them by saying, excuse me, they will feel that he is apologizing because he crossed him. He will move ahead by saying, never mind. If I would go to ask address in any shop, then the shop owner will demand for $1 as a service charge. The city where when sister takes care of brother in absence of mother, and when mother comes, sister charges $50 and her for babysitting. Then in such a city, what can be the story of unfamiliar man like me? So this was English version. Next passage. पोस्ट ऑफिस म्हणत म्हटले या अमेरिकन इंग्रजीत पोस्टाला आणखी काही म्हणत असले तर मेलो. वाहत्या पेट्रोलला गॅस म्हणणारे हे लोक पोस्टाला लेटर थ्रोअर म्हणायचे. गरजूंनी अमेरिकेत जाण्यापूर्वी अमेरिकन इंग्रजी शिकावे. इथे हॉटेलचे बिल मागताना चेक मागवावा लागतो आणि आपण पैसे टिकवतो
त्या पैशांना बिल म्हणतात. 30व्या आणि 40व्या मजल्यावर नेणारे इतर सर्व इंग्रजी भाषिक देशात लिफ्ट असले तरी इथे इलिव्हेटर अँड मोटारीतून लिफ्ट द्या म्हटले तर बाहेर ढकलीत असावेत, कारण अमेरिकन माणूस मोटारीतून राईड देतो. इंग्लिश वर्शन. पोस्ट ऑफिस. द थॉट केम इन माय माइंड, आय एम फिनिश्ड इफ इन अमेरिकन इंग्लिश देर इज डिफरंट वर्ड फॉर पोस्ट ऑफिस, बिकॉज these people call the flowing petrol gas and they would call post office letter thrower. Needy one should learn American English before going to America. Here to ask for the hotel bill you have to say check and the money we saved is called bill. English speaking men, even if they are going to 30th or 40th floor, they will say elevator in place of lift, and if we ask for a lift in car they will throw us out of the car because American man gives ride in his car. This was English version. Now Marathi version of the next passage. 13 to 19 ह्या वयाच्या मुलांना टीनेजर्स म्हणायचे. अमेरिकन लोकांना तर असले आचरट शब्द प्रयोग करून कशालाही लेबले मारायची भयंकर खोड आहे. त्यातूनच हे मॉड्स, हिप्पीज, टीनेजर्स आलेत. त्यात पुन्हा 13 ते 14पर्यंत टीन निराळे असे 19पर्यंत निरनिराळे टीन पाडलेले असतात आणि ह्या मुलामुलींना अच्छाद मांडायची परवानगी असते. त्या त्या गटांच्या पोशाखांच्या खास तऱ्हा, वन्य जमातींचे जसे आपापल्या जमातींच्या खास खुणा दाखवणारे पोशाख असतात तसेच ह्यांचेही पोशाखाची सप्रतिष्ठित समाजाने लादलेली सक्ती झुगारणाऱ्या हिप्पींनी देखील शेवटी हिप्पी वेशभूषा आणि केशभूषा स्वीकारलीच. चांगल्या कपड्यांची मुद्दाम चिरफाड करून त्यांची लक्तरे तयार करून वापरायची ही देखील एका गटाची फॅशनच झाली. फॅशन न मांडणे ही देखील फॅशन होते, कारण शेवटी गतानुगतिकांची संख्याच अधिक असते, मग तो एस्टॅब्लिशमेंटवाला असो की अँटी इस्टॅब्लिशमेंटवाला असो. दिस वॉज मराठी वर्षन. Now English version. In American they call boys between 13 to 19 group as teenagers. American people is having bad habit of using such words and sticking labels to anything. From this habit only came mods, hippies, teenagers. In that also between 13 to 14 age groups teenagers are different. They have made several divisions of various teens up to 19, and these boys and girls are permitted to create nuisance. Every group of teen have different dressing fashions. Hippies have also accepted hippie costume and hairstyle. Non-acceptance of new fashion is also fashion. Then one may belong to establishment or anti-establishment. Thanks. Please like, share and subscribe my channel.